नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. आज आले मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ते विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. सो जसं की मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवल्या होत्या जिमी चूच्या साड्या, त्याच्या मी पार्ट तुम्हाला सांगितले होते की मी 2 पार्टमध्ये तो डिव्हाईड करणार आहे म्हणून. सो त्याचा पार्ट 2 हा मी आज तुमच्यासाठी इकडे घेऊन आलेली आहे. आणि पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला जिमी चूच्या काही साड्या दाखवल्या होत्या आणि खास पार्ट 2 मी राखून ठेवला होता तो म्हणजे जिमी चूच्या साड्या विथ स्टिच्ड ब्लाउज, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल्ली स्टिच रेडीमेड ब्लाउज त्याच्याबरोबर रिसीव्ह होतात. सो अशा प्रकारच्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आय एम सो सॉरी की थोडा त्याच्यामध्ये वेळ गेला. काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही, व्हिडिओ शूट करता आला नाही. तेव्हा पण मी तयार होत होते, लाईट जात होते आणि मला अजिबातच मिळत नव्हतं व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि काही गोष्टींमुळे नाही आपल्याला पटकन ते जमत. थोडासा वेळ गेल्याबद्दल मनापासून माफी मागते मी तुमची. खरंच आय एम रिअली सॉरी. बट आज मी आली आहे तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन. आय होप तुम्ही सगळे खूप एक्साइटेड असाल आणि मी सुद्धा एक्साइटेड आहे त्या साड्या तुम्हाला दाखवण्यासाठी. बघूया त्या छान सुंदर साड्या जिमी चूच्या विथ स्टिच ब्लाउज. फर्स्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते ही छान सुंदर अशी रामा ग्रीन कलर मध्ये ही साडी आहे जिमी चूची. सो ही सुद्धा डिझाईन खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळं सिक्वेन्स वर्क मिळते आणि विथ सिल्वर एम्ब्रॉयडरी आहे याच्यावरती. सगळं सिल्वर जरीचं काम आहे याच्यावरती आणि साडीचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये वेगळे कलर्स आहेत, खूप कलर्स आहेत अवेलेबल, तर तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो घेऊ शकता. सो हे बघा, इथे तुम्हाला छान मस्त अशी कटवर्कची डिझाईन मिळते. मला ना ऍक्च्युली अशा प्रकारची साडी ना एक हवी होती. त्यावरती खूप सुंदर काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि पूर्ण सिल्वर जर आहे आणि त्याच्यावरती सगळे सिल्वर असे सिक्वेन्स त्याच्यावरती लावलेले आहेत आणि मध्ये सुद्धा हे तुम्ही बघू शकता पूर्ण हे सिल्वर जरीचंच हे याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे आणि सगळे सिक्वेन्स त्याच्यावरती लावलेले आहेत. सो अशा प्रकारे तुम्हाला एकदम हा असा छान मस्त पदराचा पोर्शन मिळतोय. तिन्ही बाजूने तुम्हाला अशीच ती कटआउटची डिझाईन मिळते, कट बॉर्डर मिळते ह्याच्यावरती मस्तपैकी. सो असाच तुमचा पदर कंटिन्यू होत जातो. खूप सुंदर आणि मेन म्हणजे ना ह्या साड्या इतक्या सुंदर शायनी असतात, बट ऍट द सेम टाइम त्या थोड्या स्लिपरी पण असतात तेव्हा आपण त्या ड्रेप करतो. सो अशा प्रकारे आहे ह्या साडीचा पदर आणि मग इथून तुमचा प्लीटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि त्याच्या थोडस लोअर पोर्शनला हे अशाच प्रकारे तुम्हाला हे वर्क मिळतंय, सगळं सिल्वर जरीच आणि पूर्ण सगळं ऑल ओव्हर ह्याच्यावरती सगळे सिक्वेन्स लावलेले आहेत सिल्वर असे. ठीक आहे, आणि अशीच ती कटवर्कची बॉर्डर आहे जी लास्ट पर्यंत तुम्हाला साडीमध्ये मिळते ह्याच्यात. सो अशा प्रकारे ही साडी आहे, ही बघू शकता तुम्ही. आणि एवढाच पोर्शन आहे जो तुम्हाला प्लेन मिळतोय. ठीक आहे, एवढाच पोर्शन. तर याच्यासोबत मला अशा प्रकारचं ब्लाऊज रिसीव्ह झालंय, जे की तुम्ही बघू शकता अशा डिझाईन मध्ये आहे. थोडी वेगळी पॅटर्न आहे आणि खरं सांगायचं तर ह्या ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे, जे डिझाईन आहे ह्याच्यावरती ते खूप सुंदर आहे. जिमी चूच्या फॅब्रिक मध्येच हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला इकडे त्यांनी लाइनिंग वगैरे दिलेली आहे आणि स्लीव्स वरती पण तुम्ही बघा की किती छान मस्त त्यांनी इथे एम्ब्रॉयडरीचं काम तुम्हाला दिलेलं आहे. फक्त मला एकच ह्याच्यामध्ये हे वाटतं की जर तुम्ही साडीवरती बघितलं तर त्याच्यावरती पूर्ण सगळं सिल्वर जरीचं काम आहे, सिल्वर सिक्वेन्स आहे. बट ब्लाऊज वरती बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की हे सिल्वर जरीचं नाहीये, हे थोडंसं गोल्डनिश दिसतंय. आणि इकडे साईडला सुद्धा तुम्ही बघितलं तर ह्याच्या बॉर्डरला हे असे कॉइन्स, जे प्लास्टिकचे कॉइन्सची जी बॉर्डर असते ना, सो तशा प्रकारची बॉर्डर इकडे अशी लावलेली आहे. बट हे ऍक्च्युली नसलेले चांगले, कारण हे थोडेसे स्किनला इरिटेट करतात अशा प्रकारची जर बॉर्डर असेल तर. बट ओव्हरऑल जर तुम्ही ब्लाऊजचं डिझाईन बघितली, त्याच्यावरचं वर्क बघितलं तर ते अतिशय सुंदर आहे. पॅडिंग इथे दिलेली आहे, एकदम सॉफ्ट असे पॅड त्याला लावलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला फ्रंटला ही पूर्ण डिझाईन मिळते. बॅकला तर प्लेन आहे आणि जे हुक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे बॅकला दिलेले आहेत त्यांनी आणि इकडे अशी डोरी दिलेली आहे. ब्लाऊज मला वाटतं की 40 साईज पर्यंत होऊन जाईल आणि आतमध्ये अशी एक्स्ट्रा मार्जिन वगैरे तर बिलकुल नाहीये. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर ब्लाऊजचे डिझाईन आणि त्याच्यावरचं हे वर्क खूप सुंदर दिलेलं आहे.
नक्कीच साडी खूप सुंदर आहे आणि तुम्ही ड्रेप केल्याच्या नंतर तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप सुंदर लुक मिळेल. नेक्स्ट जी साडी मी तुमच्यावर शेअर करते ती ही आहे छान सुंदर अशी आणि मेन म्हणजे याचा कलर बघा किती सुंदर दिसतो. एकदम ॲक्वा ब्लू कलर असतो तशा कलरमध्ये ही साडी आहे. आणि सिरियसली सांगू ह्या साडीचं फॅब्रिक ना मला इतकं आवडलं आणि साडीची खरंच खूप डिझाईन आणि त्याचा कपडा वगैरे आणि ह्याची शाईन वगैरे ना अतिशय सुंदर आहे. हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती पूर्ण वर्क मिळतंय आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पूर्ण सिल्वर जरीचं आणि सिक्वेन्सचं काम मिळतंय आणि ह्याच्यावरती इकडे बघा तुम्हाला हे अशा प्रकारे थोडीशी अशी कटवर्कची इथे डिझाईन दिलेली आहे बॉर्डरला त्यांनी. सो अशा प्रकारे त्यांनी इकडे बॉर्डर दिलेली आहे आणि मध्ये पूर्ण एकदम अशी लेहेरिया पॅटर्न कशी असते तर तशा पॅटर्न मध्ये तुम्हाला हे असं पूर्ण ह्याच्यावरती सिल्वर जरीचं काम दिलेलं आहे आणि त्याच्यावरती सगळे सिक्वेन्स आहेत ते स्टिच केलेले आहेत. सो असा पूर्ण असणार आहे तुमचा पदराचा पोर्शन. ठीक आहे, अशा प्रकारे असा तुम्हाला हा पदर मिळणार आहे. ठीक आहे, खूप सुंदर दिसतो एकदम. आणि मग इकडून तुमचा प्लीटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि त्याच्या लोअर पोर्शनला अशाच प्रकारे हे असे लेहेरिया पॅटर्न मध्ये तुम्हाला हे पूर्ण सिल्वर जरीचं काम मिळतंय विथ सिक्वेन्स. ठीक आहे, अशीच मग साडी पुढे तुमची कंटिन्यू होत जाते. इथपर्यंत तुमची डिझाईन संपते आणि एवढा पोर्शन त्यांनी पूर्ण प्लेन दिलेला आहे. सगळ्यात सुंदर आहे ते म्हणजे ह्याच्यावरचं ब्लाउज. माइंड ब्लोईंग ब्लाउज आहे आणि इतकं सुंदर काम आहे ना याच्यावरती, तुम्ही स्वतः बघा. खूप सुंदर असं हे ब्लाउज आहे आणि मला हा कलर एस्पेशली खूप आवडला. खास करून जिमीचूच्या साड्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे की पेस्टल कलर्स खूप जास्तीत जास्त चालतात, ट्रेंडमध्ये आहेत हे कलर्स. सो ह्याच्या पूर्ण स्लीव्स वरती पण तुम्हाला अशा प्रकारे सगळं हे एम्ब्रॉयडरीचं काम मिळतंय. त्याच्यावरती गोल्डन जरीचं काम आहे, सिल्वर जरीचं काम आहे आणि प्लस त्याच्यावरती सगळे सिक्वेन्स स्टिच केलेले आहेत. सो इट्स अमेझिंग. खूप सुंदर दिसतंय आणि मेन म्हणजे इतकं हेवी डिझायनर ब्लाउज वाटतंय हे एकदम. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे मिळते. आतमध्ये छान मस्त त्यांनी लाइनिंग दिलेली आहे आणि पॅड ह्याच्यामध्ये सुद्धा पॅड तुम्हाला मिळतात. एकदम सॉफ्ट असे पॅड आहेत ह्याचे आणि ह्याचे जे हुक्स आहेत ते बॅक साईडला आहेत. बॅक साईडला प्लेन आहे, त्याच्यावरती काही वर्क नाहीये. फ्रंटला तुम्हाला हे पूर्ण असं हेवी एम्ब्रॉयडर्ड असं ब्लाऊज मिळतंय. व्ही नेक आहे ह्याचा. अतिशय सुंदर दिसतं. तर तुम्ही विचार करा हे पूर्ण साडी विथ ब्लाऊज तुम्ही वेअर केल्याच्या नंतर किती सुंदर लुक येईल. सो ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन नक्कीच, खास करून ह्याच्या ब्लाऊजसाठी. आणि मला असं वाटतं की आतापर्यंतच्या ज्या जिमीचूच्या साड्या आहे विथ स्टिच ब्लाऊज ज्या रिसीव्ह झाल्या आहेत ना त्याच्यातला वन ऑफ द बेस्ट ब्लाऊज आहे हे ब्लाऊज. मला खूप आवडलं. कलर तुम्ही कुठलाही घ्या बट नक्की नक्की घ्या तुमच्यासाठी. नेक्स्ट जी मी साडी तुम्हाला दाखवते ती आहे ही छान सुंदर अशी पर्पल कलर मध्ये आणि ही छान सुंदर अशा पॅकेजिंग मध्ये रिसीव्ह झाले. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर जिमीचूच्या साड्यांचं पॅकेजिंग हे असंच असायला हवं. सो ही बघा तुम्ही साडी अशा प्रकारे आहे. ही साडी हा एकदम असा पर्पल शेडच त्याच्यावरती लिहिला होता बट हा मला ऍक्च्युली थोडासा वाईन शेड असतो ना तशा प्रकारचा हा कलर आहे. आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पूर्ण सिल्वर जरीचं काम मिळतंय विथ सिक्वेन्स. खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा आणि खरंच ह्या साडीसाठी सुद्धा मी खूप वेट केलं होतं. बऱ्याच वेट केल्याच्या नंतर मला ही साडी रिसीव्ह झाली आहे फायनली. प्रकारे तुम्हाला इकडे कटवर्कची बॉर्डर मिळते आणि त्याच्यावरती छान सुंदर हे अशी तुम्हाला डिझाईन मिळते आणि मध्ये मध्ये पूर्ण हे सगळं सिक्वेन्सचं काम त्यांनी दिलेलं आहे. बघू शकता फॅब्रिक पण खूप छान आहे, त्याच्यावरती शाईन खूप सुंदर आहे. सो पदराच्या तिन्ही बाजूला तुम्हाला हे अशाच प्रकारचं वर्क मिळतंय. ठीक आहे, असाच तुम्हाला पदर मिळतोय. खूप सुंदर दिसतोय आणि एकदम. आणि मग इथून तुमचा इथे पदराचा पोर्शन झाला की हा प्लीटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि त्याच्या लोअर पोर्शनला तशीच डिझाईन कंटिन्यू होते आणि लास्ट पर्यंत ही बॉर्डर मिळते तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारे ही साडी तुम्हाला मिळतीये. ओके, सो ह्या साडीमध्ये तुम्हाला इतका पोर्शन प्लेन दिलेला आहे त्यांनी जो टकिंग मध्ये जाणार आहे तुमचा. सो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती ब्लाऊज मिळते. पूर्ण ह्याच्यावरती सगळं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे. सिल्वर जरीची पूर्ण ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे आणि तुम्ही त्याची पॅटर्न बघू शकता की कशा पॅटर्न मध्ये हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. एल्बो स्लीव्स मिळतात आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे डिझाईन मिळते आणि ह्याच्यावरती सुद्धा या बॉर्डरला हे जे लावलेले आहेत ना सिल्वर कलर मध्ये
हे जे छोटे छोटे असे कॉइन्स सारखे दिसत आहेत प्लास्टिकचे, सो ते मला नाही आवडलंय. म्हणजे मला असं वाटतं की हे नसायला पाहिजे होतं, कारण की हे ना स्किनला इरिटेट करतं जेव्हा तुम्ही वेअर करता. बाकी डिझाईन ब्लाऊजची खूप छान आहे. आतमध्ये तुम्हाला इनर दिलेला आहे आणि ह्याला जे पॅड्स आहेत ना, तर ते सुद्धा तसेच सॉफ्ट आहेत, एकदम पॅड्स दिलेले आहेत. बॅक साईडला तुम्हाला राउंड नेक मिळतोय. पूर्ण राउंड नेक मध्येच आहे फ्रंटला आणि बॅकला, आणि जे त्याचे हुक्स आहेत ते बॅकलाच त्यांनी दिलेले आहेत. ही अशी डोरी मिळते तुम्हाला, जी मिचूच्या फॅब्रिक मध्येच आहे हे ब्लाऊज शिवलेलं. सो हे ब्लाऊज सुद्धा छान आहे. सो तुम्ही डेफिनेटली ह्या साडीसोबत जाऊ शकता. साडी खूप सुंदर आहे. नक्की तुम्ही ती तुमच्यासाठी घ्यायला पाहिजे. त्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते छान सुंदर अशी एकदम पर्पल टोनमध्ये ही साडी आहे आणि ह्या साडीचं वर्क वगैरे याच्यावरची एम्ब्रॉयडरी अतिशय सुंदर आहे. एकदम माइंड ब्लोईंग साडी आहे ही. मला तर ही साडी खूप आवडली. बाय द वे, माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारची साडी डेफिनेटली बघितली असणार. मी अशा प्रकारची साडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, बट ती नेव्ही ब्लू कलरमध्ये होती. आणि तुम्ही जर बोलाल की परत मी ही साडी का ऑर्डर केली, तर त्याचं एक कारण आहे. कारण की ही साडी मला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेली आहे विथ स्टिच ब्लाऊज. त्याच्यामध्ये सुद्धा मला स्टिच ब्लाऊजच मिळालेलं होतं. बट प्राइजेसमध्ये सुद्धा खूप डिफरन्स आहे, साडीमध्ये सुद्धा खूप डिफरन्स आहे, क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. सो ही साडीचा कलर मला खूप आवडला. खूप म्हणजे त्याच्यामध्ये जांभळा कलर जसा दाखवला होता, लिहिला होता, सेम तशीच मला साडी इथे रिसीव्ह झालेली आहे. सो हे बघू शकता, याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळी थ्रेड एम्ब्रॉयडरी विथ सिक्वेन्स वर्कची बॉर्डर साडीच्या तिन्ही बाजूंना तुम्हाला मिळते. ह्याच्यामध्ये छान मस्त इकडे मध्ये पूर्ण असं फ्लॉवरची अशी डिझाईन आहे, त्याच्यावरती छान मस्त एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर वर्क आहे ह्याच्यावरती, आणि ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते वेअर केल्याच्या नंतर. सो अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण साडीचा पदर मिळतोय. साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे, जिमीचूचं आहे ऑब्व्हियसली. सो खूप सुंदर लुक देते. ठीक आहे, अशा प्रकारे साडीचा पदर आहे. आणि पदर इथे झाल्याच्या नंतर मग तुमचा हा प्लीटचा पोर्शन स्टार्ट होतो, आणि मग त्याच्या खाली इथे लोअर पोर्शनला तशीच डिझाईन तुमची कंटिन्यू होत जाते. ठीक आहे, अशा प्रकारे ही साडीची डिझाईन कंटिन्यू होत जाते. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला हा फक्त एवढाच पोर्शन तुम्हाला प्लेन मिळतोय, जो फर्स्ट टकमध्ये तुमचा निघून जाणार. सो ही गोष्ट खूप छान आहे, मला खूप आवडली. आणि जी आधीची साडी मी घेतलेली होती त्याच्यामध्ये प्लेन पोर्शन बराच होता, बट ह्या साडीमध्ये प्लेन पोर्शन खूप कमी दिलेला आहे. तर तुम्हीच बघा की सेम डिझाईन असते, साडीचं फॅब्रिक सेम असतं, बट काही काही गोष्टींमध्ये सुद्धा किती डिफरन्स असतो. सो हेच होतं ह्या साडीमध्ये, जे माझ्या त्या साडीमध्ये नाही आहे ते सगळं ह्या साडीमध्ये आहे. आता त्याच्यावरच दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज, जे की आहे हे छान सुंदर. आणि माझ्या त्या नेव्ही ब्लू कलरच्या साडीवरती जे ब्लाऊज मी घातलं होतं ते पण स्टिचच होतं, बट त्याची जी फिनिशिंग होती, स्टिचिंग होती, ती इतकी पुअर होती. म्हणजे मला अजिबात त्याच्यावरचं ते ब्लाऊजची डिझाईन तर छानच होती, बट क्वालिटीमध्ये मला ते ब्लाऊज आवडलं नव्हतं. बट हे सगळ्या बाजूने एकदम परफेक्ट आहे, काहीच त्याच्यामध्ये डिफेक्ट नाही आहे. खूप सुंदर स्टिचिंग केलेली आहे, मला खूप आवडलं हे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन त्यांनी दिलेली आहे. इथे छान मस्त तुम्हाला पफ स्लीव्स मिळत आहेत, त्याच्या बॉर्डर पण तुम्हाला छान मस्त इथे दिलेली आहे. अशा प्रकारे फुल्ली एकदम हेवी डिझायनर ब्लाऊज आहे ना, तशा प्रकारचं हे ब्लाऊज मिळत आहे. बॅक साईडला तुम्हाला इथे हुक दिलेले आहेत, आणि जो बॅक साईडचा पोर्शन आहे तो प्लेन आहे. इथे सिंपल डोरी मिळते तुम्हाला. सो हे सुद्धा ब्लाऊज मस्त आहे, आणि ही साडी सुद्धा मला अतिशय आवडली. मी तर तुम्हाला ही हायली रेकमेंड करेन. आणि स्पेशली ह्या ज्या सेलरकडून मी घेतलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. आउट ऑफ स्टॉक असली तरी विशलिस्ट करून ठेवा, नक्कीच तुम्हाला ती नंतर मिळून जाईल. आणि जिमीचूच्या साड्यांची दिसायला तर त्या सुंदर दिसतात, फक्त एवढंच असतं की त्याची विड्थ आणि लेंथ थोडी शॉर्ट असते बाकीच्या साड्यांना तुम्ही जर कम्पेअर केलं तर. सो कशा वाटल्या तुम्हाला चारही साड्या? मला तर खूप आवडल्या. आणि ह्याच्यातली सगळ्यात जास्त साडी तुम्हाला कुठली आवडली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. इतक्या म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये जर तुम्हाला या साड्यांबरोबर स्टिच ब्लाऊज मिळत असेल तर फाईन नॉट, तुम्ही नक्कीच या साड्या घ्यायला हव्यात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, साड्या आवडल्या असतील. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.